नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गुड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री। महादेवाची पूजा केली जाते, सर्व प्रकारचे पापांचा नाश होतो आणि त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हे महत्त्वाचं मानले जाते। यंदा 2 दुर्मिळ योग आलेले आहेत, एक म्हणजे सर्व आधी सिद्धी आणि दुसरा म्हणजे मृत्यू सिद्धी, असे 2 मनोकामना पूर्ण करणारे योग आलेले आहेत आणि हे महत्त्वाचे सुद्धा मानले जातात। आता महाशिवरात्रीला काय करावे बरं, तर 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात। एक म्हणजे दिवसभर व्रत केले जातं, उपवास धरले जातो। दुसरा म्हणजे पूजा केली जाते आणि तिसरं म्हणजे जागरण केले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशीमध्ये जे काही महिला, पुरुष, मुलं कोणीसुद्धा मनोकामना पूर्ण व्हावे, विवाह, सौभाग्य टिकावे, सुख, शांती, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून हे व्रत केलं जाते। आता काय करायला हवं, तर महादेवांच्या पूजेसाठी 4 प्रहर हे पूजा केली जाते। याच पूजेला यामपूजा असे म्हणतात। महाशिवरात्रीच्या दिवशी डोक्याला भस्म लावावे आणि शिवपिंडीवर घरी किंवा मंदिरात महादेवाची आवडणारी लाल 11 कमळाची फुले, त्याचबरोबर 108 बेलाची पानं, त्याचबरोबर धोत्र्याचे फूल वाहले जाते। त्याचबरोबर शिवपिंडीवर अभिषेक करावा। अभिषेक करताना तुम्ही पाण्याचा, दुधाचा, दह्याचा किंवा पंचामृताचा सुद्धा केला तरी सुद्धा चालतो। दीपबत्ती लावावी, तुपाचा दिवा लावावा आणि गोड नैवेद्य दाखवावा। त्याचबरोबर ओम नमः शिवाय हा मंत्राचा जाप करावा। आता महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ही रात्री केली जाते। त्याचबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करावे। तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही वाचू शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण वाचणं नाही झालं ते ग्रंथ तर तुम्ही 11वा अध्याय त्यातला नक्की वाचावा। त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन मात्र नक्की घ्यायचं आहे। आता तांदूळाच्या पिठाचे 26 दिवे करायला सांगितले जातात आणि पूजेसाठी महत्त्वाची मानली जातात। त्याचबरोबर महादेवांना पांढरी फुले वाहिली जातात। त्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी केतकीचं फूल वाहिले जाते। हे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच वाहिलं जाते, इतर दिवशी नाही। तुम्ही दिवसभर पूजा करू शकता, परंतु योग्य वेळ जर तुम्हाला पूजा करायची असेल तर निश्चित काळ म्हटला जातो। त्यावेळी काय होते, तर शिवतत्व जे आहे ते खाली येत असतं, शिव ऊर्जा जी आहे ती खाली येते। त्यावेळेलाच आपण पूजा अर्चना केली तर ती फलदायी ठरत असते। ती वेळ कधी आहे, तर महाशिवरात्रीला उत्तर रात्री 12 वाजून ते 1:18 ही जी वेळ आहे त्या वेळेला निश्चित काळ म्हटलेला आहे आणि या काळामध्ये महादेवाची जी काही सेवा आपल्याकडून होईल, मंत्र, स्तोत्र, पारायण किंवा जशी जमेल तशी सेवा आपल्याला या वेळेत करायची आहे। त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर जागा किंवा झोपले तरी चालतात, पण ही जी वेळ आहे किंवा हा जो तास आहे या वेळेला जागून नक्कीच महादेवाची आपण सेवा करावी। आता मंत्र कोणते म्हणावे, तर अगदी सोपे आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा किंवा दुसरा मंत्र जे आहे ओम भगवते शंकराय नमः हा दुसरा मंत्र म्हणावा किंवा मग तिसरा मंत्र नमः शिवाय हा म्हटला तरी सुद्धा चालते। याचे पाठन करावे, मंदिरात करावे किंवा मग घरच्या घरी केले सुद्धा तरी सुद्धा चालते। या दिवशी जे असते तर अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। जी काही शिवतत्व आपल्या पृथ्वीतलावर येत असते त्याची ऊर्जा, त्याचबरोबर ध्यान, धारणा, जप, मंत्र याचे पाठन केल्याने ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होत असतात आणि वर्षभर जी आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये टिकून राहते। त्यामुळे ही पूजा अशा वेळेतच करावी, नक्की करा। खूप चांगले अनुभव जीवनामध्ये येत असतात, आपण खूप सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहत असतो। त्यामुळे ही पूजा नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।